नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आणि आज आपल्याला कुठल्या कुठल्या भाज्या भेटलेल्या आहेत गार्डनमध्ये ते बघणार आहोत. तर बघू शकता कारले आहेत, तर हे कारले तोडून घेणार आहे. पण त्या अगोदर मला थोडंसं बोलायचं आहे की काय होतं, दरवेळेस व्हिडिओच्या शेवटी जातं बोलणं माझं, आणि पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत काही काही जण बघत नाही, काही काही जण बघतात पूर्ण, माहीत नाही का, लॉंग व्हिडिओ असतात. तर अशा प्रकारे कारले तर मी तोडणारच आहे. तर काय होतं, एकमेकाला सपोर्ट करा, कमेंटमधून करा, व्हिडिओ पूर्ण बघत जा. काय होतं, थोडासा बघितला ना की मग ती व्हिडिओ पुढं जात नाही. तर असं करू नका, सगळ्यांचे व्हिडिओ सगळेजण पूर्ण बघा. म्हणजे आपण जरी समोरच्यांचा पूर्ण व्हिडिओ बघितला तर समोरचा पण आपला पूर्ण व्हिडिओ बघतो. मी तर बघतेच, सर्वांचे मी पूर्ण व्हिडिओ बघतेच. पण सर्वांनी बघत जा पूर्ण व्हिडिओ, आणि कमेंटमधून एकमेकांना सर्वांना सपोर्ट करा. असं काही नाही की त्यांनी आपले व्हिडिओ पाहिला म्हणजे आपण त्याचा पाहायचा, असं काही नाही. तुम्ही त्याचा बघा, मग तो तर नक्कीच आपला बघणार आहे व्हिडिओ. तर हे मी दरवेळेस माझं आहे ना व्हिडिओच्या शेवटी जातं, म्हणून मी आज सुरुवातीलाच बोललेले आहे. तर प्लीज एकमेकांना सपोर्ट करा, आणि पूर्ण व्हिडिओ बघा, ज्यांचे लॉंग, आणि शक्यतो लॉंगच व्हिडिओ बघा. मी तर सांगेल की लॉंगच व्हिडिओ बघा. तर सर्वांचे लॉंग व्हिडिओ बघा, आणि कमेंट करा छान छान, आणि सर्वांना सपोर्ट करा. तर ह्याच्यात कारले माझे तोडून झालेले आहे. एक भाजी आपली एक भाजी होईल इतके कारले निघालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता छान असे कारले निघालेले आहेत. आणि नंतर आपण काढणार आहोत पालक. तसे भरपूर भाज्या आहेत, पण काय काढून आणि फ्रीजमध्ये ठेवण्यात अर्थ नाही. तर हे बघू शकता तुम्ही, हे असं होऊन जातात कारले. उन्हामुळे होतात की काय कशामुळे माहीत नाही, पण त्याचे असे गोले होतात आणि असे पिवळे पडून जातात, त्यामुळे कारले तोडून घेतलेले आहेत. तर बघू शकता, हे बघा काही काही आहेत, हे छोटे छोटे आहेत, हे ठेवलेले आहेत, आणि काही जे मोठे आहेत ते आहेत. तर जे 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 आपले म्हणजे कामाचे आहेत तेच काढून घेतले. तर एवढे सारे कारले निघालेले आहेत, आणि आता काढणार आहे पालक. हा पालक कांद्यात असल्यामुळे काढायला खूप म्हणजे असं हे होतं, पण ते खूप मोठा होऊन गेलेला आहे. बघू बघू शकता तुम्ही, त्याचे पानं किती मोठे मोठे झालेले आहेत. 8-10 दिवसाला पालक काढूनच घ्यावा लागतो. हे बघा अशा प्रकारे खूप म्हणजे नाही का, मोठे मोठे हे होऊन गेलेले आहेत त्याचेवाले. तर अशा प्रकारे आपण हा पालक काढून घेणार आहोत. तर काय होतं ना, भाजीपाला काढायचा भरपूर आहे काढायला, पण काढून आणि फ्रीजमध्ये ठेवून खाण्यात काही अर्थ नाही. म्हणून जसा लागेल तसाच काढायचा. आता पालकाचे तर आम्हाला तर इतकं पालक खाऊन खाऊन कंटाळा आलेला आहे, आणि तुम्हाला पण बघून बघून कंटाळा आलाच असणार आहे. कारण काय होतं, प्रत्येक ह्याच्यात पालक पालक पालकच झालेला आहे, वांगे आणि पालक. पण ज्या भाज्या आपण लावतो, कशाप्रकारे लावतो, आणि त्याचं जेव्हा लावतो आपण, आता मी म्हणते की सेंद्रिय भाज्या लावल्या, सेंद्रिय भाज्या लावल्या, पण त्या सेंद्रिय भाज्या कशा येतात पुढे ते पण दाखवायला पाहिजे ना. म्हणून मी तुम्हाला दाखवत असते की अशा प्रकारे आपण छोट्याशा गार्डनमध्ये छान छान अशा सेंद्रिय भाज्या आपण घरच्या घरी खाऊ शकतो. तर बघू शकता छान अशा भाज्या निघालेल्या आहेत. आता शेतीत पण म्हणजे आपल्या शेतात पण आहे लावायला, पण तिथे ना खूप हे होतं, कधी कधी जाणं नाही होत, काय नाही, पाणी व्यवस्थित बसत नाही, खूप ऊन आहे आता, त्यामुळे. तर हे बघा माझ्या कॅमेऱ्याला आहे ना काय होऊन जातं काय माहिती, त्याला असं काहीतरी पानं बिणं काहीतरी टच होत असतील, त्यामुळे असं होऊन जातं. तर थोडंसं 1 सेकंद असं पांढरं पांढरं येतं कॅमेऱ्यावर. तर बघू शकता अशा प्रकारे मी सर्व पालक काढून घेणार आहे. आणि पालक आता पुऱ्या करावं की पराठे करावं तेच विचार चाललेला आहे. तर मस्त मी काय रेसिपीचे वगैरे व्हिडिओ टाकत नाही, त्यामुळे. तर माझा विचार चालू आहे की पुढं म्हणजे नाही का, अशी आता 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 कशी भाजी काढली अशी भाजी काढायची, आणि लगेच हेच भाजी बनवलेली दाखवायची, असं विचार चालू आहे. पण बघू आता, सध्या तर लग्नाची गडबड आहे, पण व्हिडिओ टाकणं गरजेचं आहे चॅनलवर, त्यामुळे व्हिडिओ टाकावंच लागणार आहे. आता मला 2-3 व्हिडिओ बनवून घ्यायचे आहेत, कारण परत 20-22 तारखेपर्यंत मला व्हिडिओ नाही जमणार करायला. तरी बघा इतका असा पालक निघालेला आहे, आणि कारले तर बघू शकता तुम्ही, छान असा पालक निघालेला आहे. आणि हे आंब्यासाठी राख पाण्यात कालवलेली आहे, आणि ती आंब्याला टाकायची आहे. तर काय होतं ना, कॅल्शियम भेटतं आंब्याला, आणि फळ आपले जे फळ आहे बारीक बारीक, ते गळण्याची शक्यता कमी होते. इथे बघा तुम्ही कांदे टाकले होते बरं का चिरून, तर ते कांदे पण पाण्याने येऊन आलेले आहेत. तर ते बारीक बारीक कांदे, असे जे खराब कांदे असतात ना, आपले घरचेच कांदे आहेत, जे खराब कांदे असतात ना, ते कांदे चिरून टाकलेले आहेत. आणि टोमॅटो बघू शकता तुम्ही. तर खरं तर कच्च्या टोमॅटोची चटणी करायची होती आज, पण पालक लय मोठा होऊन गेला होता, म्हणून पालक करणार आहे. तर बघू शकता, आणि कारले आजच्या भाजीचा बेत तो आहे.
तर बघू शकता अशा प्रकारे तर टमॅटो आपले हे तर फ्लावर पण लागलेला आहे. बरं मी दाखवेल तुम्हाला फ्लावर. इतकं छान असं फ्लावर आलेला आहे. आणि हे बघा अशा प्रकारे हे टोमॅटो आपले आलेले आहेत. तर कच्च्या टोमॅटोची चटणी कुणी कुणी केलेली आहे आणि कुणी कुणी खाल्लेली आहे नक्की सांगा. आणि खूप छान लागते कच्च्या टोमॅटोची चटणी. तर ही उद्या परवा दिवशी टोमॅटोची चटणी करूया आपण. खूप छान अशी चटणी होते. भरपूर सारे टोमॅटो लागलेले आहेत. इथून पुढे टोमॅटो पण आपल्या व्हिडिओत येणार आहेत. एक नवीन भाजी आपली. तर हे बघा अशी किडलेली आहे एखादा अर्ध. आपण काय रासायनिक फवारे वगैरे मारत नाही, त्यामुळे लगेच काढून टाकायचं जे किडकं दिसेल ते, म्हणजे दुसऱ्या फळाला इजा होत नाही. हे बघा अशा प्रकारे कुठलंही असो, आपलं भाजीपाला असो किंवा वांगे किंवा फळ, ते किडलेलं दिसलं की काढून टाकायचं. रे बघा असे 2 खराब निघालेले आहेत ते काढून टाकायचे आहेत. हे चिरून मी शेणखतात टाकते. आपल्या ज्या भाजीपाल्यापासून खत बनवते त्या टाकत आहे. आणि हे बघा निसर्गाची उदाहरण किती छान झालेली आहे. तर किती छान असे फुलं आलेले आहेत. चला आपण भेटू परत.